पहिली बातमी येते ती सोलापूर जिल्ह्यातल्या अंजनगाव इथून। अंजनगावामध्ये आजची परिस्थिती या क्षणाची तरी तणावपूर्ण आहे, कारण तिथे धनगरांच्या मंदिराच्या जवळ बळजबरीने शिवरायांचा पुतळा बसवलाय असा आरोप होतो आहे। सोलापुरातील अंजनगावामध्ये संघर्ष झालाय। मराठा आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी आमने सामने आले आहेत। परिस्थिती काबूत राहावी याच्यासाठी पोलिसांना घटनास्थळी पोहोचून हस्तक्षेप करावा लागलेला आहे। या निमित्ताने दोन्ही बाजूंनी परस्परांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनामध्ये धनगरांचे नेता लक्ष्मण हाकेही उतरले होते। आमची विनंती आहे मी तिकडे पण जाऊन सांगणार आपल्याला जसं विनंती केली सगळ्याला शांत करू आपले जे रात्री बोललं आहे त्याप्रमाणे धनगर समाजाचा इतिहास पुसण्यासाठी हे गाव अंजनगाव हे खेडोबाच्या नावाने ओळखलं जातं शेकडो वर्षापासून। तुम्ही इथं येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवून या एरियाला तुम्ही शिवतीर्थ नाव देताय, म्हणजे आमचा धनगरांचा इतिहास तुम्हाला पुसायचा आहे, आमच्या देवस्थानाची ओळख तुम्हाला पुसायची आहे। लाखो बांधव इथं येतात, भाकणूक होते, खूप मोठी यात्रा भरते, जिथून पालखी जाते त्याच ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय। आम्हाला खेद वाटतोय, आम्हाला वाईट वाटतोय की महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, पण धनगर समाजाच्या देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर जो पुतळा बसवलाय या कृतीला आमचा विरोध आहे। महाराजांच्या नावाने दहशत निर्माण करायची, आमच्या बहुजनांच्या मनामध्ये आमच्या रक्तामध्ये श्वासामध्ये शिवाजी महाराजांचं नाव आहे, आदर आहे, परंतु अशा प्रकारे असा पुतळा बसवायचा, तिथं खाली त्या मनोज जरांगेचा फोटो लावायचा आणि त्यानंतर मग धमक्या द्यायच्या, त्यानंतर मग म्हणायचं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करताय। हे आता एवढ्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रात चालू झालंय। हे अत्यंत खालच्या दर्जाचं घाणेरडं समाजकारण राजकारण या मनोज जरांगे त्याची पिलावळ करते, याचा जाहीर निषेध करतो। या विषयावर अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आमचे सहकारी प्रतिनिधी संतोष कुलकर्णी। संतोष, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण पटकन सांगा, आत्ता तिथे परिस्थितीतला तणाव कायम आहे का संपलेला आहे? तणाव कायम आहे। दुपारपर्यंत विचारविमर्श दोन्ही गटांमध्ये एकमेकांना भेटत होते, विचारविमर्श चालला होता, समन्वय साधण्याचा प्रयत्न चालला होता। मात्र जेव्हा प्रशासनाने पारदर्शकतेचं पाऊल उचललं आणि मंदिर परिसरात मोजणी आणण्यात आली आणि कर्मचारी मोजणी करून आले, त्यानंतर मात्र धनगर समाज आक्रमक झाला आणि दोन्ही समाजात आक्रमक झाले, एकमेकांवर त्यांनी घोषणा दिला। इथं वातावरण सध्या खूप तणावपूर्ण आहे। जी संतोष, यातला पुढचा तपशील पटकन आपण सांगा की या परिस्थितीला निवडण्यासाठी काय करायला हवं, कारण दोन समाजातला तणाव हा परवडणारा नाहीये। सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आता इथं आलेले आहेत, त्यांनी दोन्ही समाजातल्या नेत्यांशी चर्चा केलेल्या विचारविमर्श केल्यानंतर ते वातावरण टोकाचं एकदम संघर्षमय निर्माण झालं होतं, त्यात बराच फरक पडलेला आहे। शांतता पसरली पण तणावपूर्ण शांतता आहे आणि पोलीस अधिकारी ठीक आहे संतोष, वेळेअभावी आपल्याला थांबावं लागतंय, माफ करा। धन्यवाद आपण दिलेल्या तपशिलासाठी।